जलमल द्रुग के तीन युद्ध में भरत भ्रात को जीत लिया। कामदेव का पद पाकर भी नहीं काम से प्रीत किया। शिव सुख पाने राजताग तर भेष दिगंबर धार लिया। बाहुबली जी बाहुबली नाम आपने सार्थ किया। बाहुबलों से प्रथम आपने मोक्ष द्वार को खोल दिया। प्रथम मोक्ष मी का लिहिलो, अनंतवीर गेलेत पण बाहुबलीला का लिहिलो मी प्रथम मोक्षाला गेले? कारण कितीतरी लोकांना मला प्रश्न विचारले, मला अनंतवीर पहिला मोक्षाला गेले, बाहुबलीला का तुम्ही लिहिला? तर म्हटलो बाहुबलीपेक्षा अनंतवीर पहिला गेले, पण तो सामान्य मुनी होते ते. हे घोर तपस्वी कामदेव महापुरुषामध्ये आलेले, महापुरुषामध्ये येऊन घोर तपस्या 1 वर्षपर्यंत उभा राहून तपस्या केलेले महान आहेत. म्हणून महापुरुषांच्यासाठी मी पहिला मोक्षाला निवडलो. जसं युद्धामध्ये सैनिक भरपूर मारतात, पण जिंकला कोण? राजा. राजा जिंकला, नाव राजाचं होतं. तसं सामान्य मुनीसारखं ते सामान्य मुनी मोक्षाला गेले, पण महापुरुषामध्ये पहिला अजितनाथांचा हत्ती का आहे, हत्ती काय आम्हाला सांगतोय, घोडा काय सांगतोय, माकड काय सांगतोय, हे सगळं लिहिलं मी त्या चित्रात कल्पना करूनच. वासुदेव भगवानचं काय आहे? म्हैस नाही, रेडा आहे. त्याला भैसा म्हणतात संस्कृतमध्ये, खरं म्हणजे रेडा आहे ते. रेडा हिंदीमध्ये भेसा म्हणतात त्याला. तर रेडा का आहे? माझी कल्पना. भगवान वासुदेव भगवान प्रथम तीर्थंकर आहेत का नाही? सांगा बघू कसं प्रथम? 5 बालबंधूंमध्ये प्रथम बालबंधाचे बाल आहेत म्हणजे प्रथम. तर ते प्रथम बालबंधूंचे तीर्थंकर वासुदेव. मग जगात दोघेच भयंकर वाईट लोक आहेत जगात, फक्त दोघं, एक यमराज आणि एक कामदेव वासना. कामदेव आणि यमराज हे सगळ्या जगाला वश करून घेतले त्यांनी. या दोघांना बघून जग सगळं थरथर कापतंय. मग वासुदेव भगवंतांनी बाल ब्रह्मचर्य व्रत घेऊन, शील व्रत घेऊन कामदेवाचं काम तमाम करून टाकले, मारून टाकले, वासनालाच मारून टाकले वासुदेव भगवंतांनी. मग यमराज म्हणतोय माझ्या मित्राला कामदेवला ह्याने मारले, आता मला काय सोडते बाबा हे, म्हणून तो रेड्यावरून उडी मारून पळून गेला आणि रेडा तुमचं चिन्ह होऊन तुमच्या